नमस्कार. कसे आहेत सगळे? अपेक्षा करते सगळेजण मस्त मजेत आणि आनंदात असतील. छान दिवसाची सुरुवात झाली. आज खूप दिवसातून लवकर उठले, कारण आज आहे अक्षय तृतीया. पुरणपोळीचं जेवण बनवायचं होतं, पण त्याआधी सकाळी उठून छानशी अंघोळ केली आणि सणसूद म्हटलं की आपल्याकडून साडी घालणं होतंच. मग साडी घातली आणि त्यानंतरनं मग छान असा गॅस क्लीन करून घेतला, कारण रात्री ना गॅस मी घासून झोपले नव्हते. सकाळी उठल्यानंतरनं मग आवरून मी गॅस घासून घेतला आणि मला गॅसची पण पूजा करायची होती. आज आहे अक्षय तृतीया आणि 2-3 दिवसापासून ना माझ्या Instagramच्या फीडमध्ये ते सतत येत होतं की अक्षय तृतीयेच्या दिवशी गॅसची सकाळी पूजा करायची आणि मग स्वयंपाक बनवायचा. चला म्हटलं, आपल्या फीडमध्ये ते येत होतं तर आपणही फॉलो करायला काही हरकत नाही आहे. तसं तर शुक्रवारच्या दिवशी कधीतरी माझ्याकडून गॅसची पूजा होते, कारण तो दिवस असतो अन्नपूर्णा मातेचा. तर म्हटलं की पहिले पूजा करून घेते, त्यानंतरनं मग डाळ वगैरे शिजायला घालते, कारण आज ना मला पुरणपोळी बनवायची आहे. आणि खरंच सांगते, म्हणजे सकाळी किती जरी लवकर उठलं ना तरी पण कामांना वेळ व्हायचा तो होतोच. म्हणजे अंघोळ करायला नाही म्हटलं तर अर्धा तास तरी आवरण्यातच जातो आपलं. त्यानंतर मग किचनमध्ये यायचं. आता अर्धा तास तर आंघोळीला घालवलेच. 6:30ला उठले होते, 7 वाजेपर्यंत माझं आवरलं. त्यानंतरनं लगेच किचनमध्ये येऊन ना हे पूजेची वगैरे तयारी करायला घेतली. म्हणजे जवळजवळ 7:15 7:30 वाजलेच असतील मला आरामात डाळ शिजत घालायला. पण म्हटलं की चला आता करायचं आहे तर आरामात सगळं झालं पाहिजे आणि व्यवस्थित पण केलं पाहिजे. जर कोणती एखादी गोष्ट करतोय तर ती मनापासून केली तर छान वाटतं, नाही तर उगीचच करण्याला काहीच अर्थ नसतो. त्यामुळे इथे मी पहिलं ताट करून घेतलं. ताटामध्ये हळदी कुंकू घेतलं आणि हे ताट मी घेतलं आहे डीमार्टमधून. इतकं छान आहे ना, म्हणजे छोटंसं आहे, छोटंसं ते छान वाटतं आपल्याला. नाहीतर ते आधीचं माझं पूजेचं मोठं ताट काढायचं, परत ते घासायचं म्हटलं की नको वाटायचं. मला फक्त हे 79 रुपयाला डीमार्टमध्ये भेटले आणि मग तेच मी सतत वापरते आणि हे वरतीच ठेवते ड्रॉवरमध्ये, जेणेकरून मला जेव्हा पाहिजे ना तेव्हा काढता येतं आणि वापरता येतं. इथे ना सगळं घेतलं, म्हणजे थोडेसे तांदूळ घेतले, साखर घेतली, फूल घेतलं, गॅसवरती स्वस्तिक काढून घेतला आणि त्यानंतरनं मग छानशी पूजा झाली. आता ह्या छोट्या छोट्या गोष्टी घरामध्ये एवढ्या पॉझिटिव्हिटी देतात ना की काही सांगायलाच नको. तुम्हाला पुढे जाऊन दिसेलच ते किती फ्रेश आणि प्रसन्न वाटत होतं. आता चला, माझी पूजा करून झाली आहे, ताट वगैरे ठेवून आले आणि त्यानंतरनं म्हटलं की पटकन डाळ शिजायला घालायची. गुढीपाडव्याचा जो स्वयंपाक होता ना तो मी एकदम कमी वेळेमध्ये बनवला होता. मग आजही तोच माझा प्रयत्न होता, पण त्या दिवशी जरासं कमी होतं, आमच्या दोघांसाठीचं जेवण होतं. पण आज जरा जास्त जेवण बनवायचं होतं, कारण तुम्हाला तर माहिती आहे अक्षय तृतीयेच्या दिवशी एक जण पित्र म्हणून आपण जेवण करायला बोलवतो. तर तसं काहीचं, म्हणून इथे मी जराशी थोडीशी डाळ एक्स्ट्रा घातली. म्हणजे त्या दिवशी जेवढी घातली त्यापेक्षा थोडीशी जास्त घातली. जेव्हा आपल्याला कोणत्याच गोष्टीचा अंदाज नसतो ना त्यावेळेस आपण मग कसंही करायला बघतो, पण ज्यावेळेस अंदाज येतो ना तेव्हा सगळ्या गोष्टी सिस्टमॅटिक होऊन जातात. आत्तापर्यंत एकदाही असं झालं नाही की मी पुरण फेकून दिलं नाही, पण मागच्या वेळेस बनवलेलं एकदम परफेक्ट झालं होतं. मग त्याच अंदाजाने थोडंसं वाढवून ना मी आजचं जेवण बनवत होते. पुरणपोळीचा स्वयंपाक आधी खूप जास्त डिफिकल्ट वाटायचा. म्हणजे माझं असं असतं ना, एक गोष्ट करायची, परत थोडं थांबायचं, मग दुसरी गोष्ट करायची. अशा ह्या गोष्टींमुळे ना खूप जास्त वेळ व्हायचा. पण आता नाही, मी डाळ शिजायला घातली की लगेच गूळ खिसून घेते. त्यानंतर ना आमटीची तयारी, लगेच एका साईडला गुळवणी ठेवायचं. हे सगळं प्रॉपर केलं ना की तर वेळ पण कमी लागतो, भांडी पण कमी पडतात आणि सगळ्याच गोष्टीमध्ये इंटरेस्ट वाढायला लागतो. तर बघा, मी मगाशी म्हटलं ना तुम्हाला, ह्या छोट्या छोट्या गोष्टींमुळेच घरात इतकी पॉझिटिव्हिटी येते ना की ती न सांगण्यापलीकडची असते. इतकं छान वाटत होतं ना हे सकाळी सकाळी, खूपच मस्त. असं वाटलं मला की रोज जर आपण हे केलं ना तरीही चालेल, कारण तुम्हाला तर माहिती आहे आधीच्या काळामध्ये असं होतं की सकाळी उठल्यानंतरनं अंघोळ झाली की लगेच चुलीला पोत्यारा वगैरे द्यायचे, चुलीची पूजा करायचे आणि त्याच नंतरनं मग ना जेवण बनवायला लागायचे. मला वाटतं की ते जर आत्ता आपण इथं फॉलो केलं तरी पण चालेल. पण काय होतं ना, ज्या दिवशी टिफिन बनवायचा असतो ना, म्हणजे सकाळी लवकर उठून जर ह्या गोष्टी केल्या ना तर मग मला वाटते आरामात होईल. पण काय झालं आहे, आत्ता धनुषला आहेत सुट्ट्या, त्यामुळे निवांत उठणं होतं, निवांत कामं असं सगळं चालू असतं. फक्त अहोंचा टिफिन असतो, त्यामुळे ना एकदम रिलॅक्स असं रुटीन सुरू आहे. तुम्ही म्हणाल की इतके दिवस लाँग व्हिडिओसुद्धा हिने टाकले नाहीत आणि बरेच जण इंस्टाग्रामलासुद्धा म्हणत होते किंवा यूट्यूबच्या खाली पण व्हिडिओच्या खाली पण कमेंट यायच्या की लाँग व्हिडिओ बनव दीदी म्हणून. पण सुट्टे चालू असल्यामुळे ना खूप जास्त रेंगाळत मस्त मजेत असा दिवस घालवणं होते. पण ठीक आहे, आजचा दिवस खूप जास्त खास होता. असं विचार केला की आपण आजपासून परत सुरुवात करूयात. सुरुवात नाही म्हणता येणार, जेव्हा माझं मन होईल ना त्यावेळेस मग व्हिडिओ शूट करण्याचा मी प्रयत्न करणार आहे. आधीचा एक व्हिडिओ मी शूट करून एडिट करून मस्त त्याचा थंबनेल वगैरे बनवून सगळं झालं आहे. फक्त व्हॉइस ओव्हर करायचा बाकी होता, म्हणून मी आत्तापर्यंत तुमच्यासोबत शेअर नाही केला. तर चला, आजचा हा छान व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर करते. तुम्ही ना बऱ्याच जणांनी सबस्क्राईब केलेलं नाही आहे, म्हणजे बरेच जण व्हिडिओ बघतात पण सबस्क्राईब केलेलं नाही आहे.
तर ज्यांनी ज्यांनी सबस्क्राईब केलं नाही आहे ना, त्यांनी आज ह्या व्हिडिओला नक्की सबस्क्राईब करा. म्हणजे जेणेकरून मलाही मोटिवेशन भेटेल व्हिडिओ बनवायला. कधी-कधी काय होतं ना, व्हिडिओंना जास्त व्ह्यूज वगैरे जात नाहीत, त्यामुळे पण डिमोटिवेट व्हायला होतं, की नको बनवायला. आपण करतोय पण आपल्याला सक्सेस नाही भेटत. त्यात चूक पण आपलीच असते, कारण कन्सिस्टन्सी नसते. त्याच्यामुळे ही सगळी चूक होत असते. पण ठीक आहे, प्रयत्न करायला काही हरकत नाही. म्हणून मग मी दरवेळेस व्हिडिओ शूट करण्याचा प्रयत्न करते. तर चला, आपण जे काही समोर चाललं ना, त्याबद्दल तुम्हाला सांगते. तर इथे ना शेवटचं काम माझं चालू होतं, ते म्हणजे कुरडई पापड तळायचं आणि थोडेसे भजे तळायचे होते. मला असं वाटत होतं, की जेव्हा ते काका येणार ना, त्याच्या 10-5 मिनटं आधी ना मी मस्त गरम-गरम पुरणपोळी पण लाटणार आणि भजे पण तळणार. कारण गरम-गरम जेवण जर असेल ना पुरणपोळीचं तर छान वाटतं. थंड कशाला उगीच खायला द्यायचं, म्हणून मग नाही तर माझा अट्टहास सुरू होता. नैवेद्य दाखवायचा होता ना, म्हणून मग ही माझी सगळी तयारी सुरू होती. जरा वेळ थोडासा गॅप घेतला होता म्हणजे स्वयंपाकातून, आणि घरातला पसारा आवरला, झाडू मारला. ही सगळी कामं करून घेतली, कपड्यांच्या घड्या वगैरे घालणं असं सगळं आवरलं. त्यानंतरनं मग हे करायला घेतलं. तर इथे ना मोजून 4-5 भजे फक्त तळून घेतलेत, साईडला ठेवून दिले. म्हटलं की हे फक्त नैवेद्यावरती ठेवता येतील आणि ते काका जेवायला येण्याच्या आधी मग थोडा वेळ मी हे सगळं आवरून घेणार. जोपर्यंत मी माझं स्वयंपाकाचं काम करते ना, तोपर्यंत अहोंनी ना पूजा करून घेतली होती. कारण मी रात्रीच त्यांना सांगितलं होतं, की मला स्वयंपाकासाठी जरा जास्त वेळ लागेल, सो तुम्ही पूजा करायची, ते काम तुमच्याकडे सोपवते मी. मग त्यांनी ना सकाळी न सांगता उठले, त्यांची अंघोळ वगैरे आवरून घेतली आणि त्यानंतरनं लगेच पूजेसाठी लागले होते. त्याआधी आम्ही दोघांनी पण एकत्र बसून मस्त असं चहा एन्जॉय केला, कारण सकाळपासून ना कामच करत होते आणि जेव्हा चहा पिते ना त्यावेळेस मग एनर्जेटिक वाटतं. आणि आज असा कर पण पुजतात, तर मग इथे कर पण त्यांनीच पुजला होता. त्याच्यावरती नैवेद्य ठेवतात आणि आमच्या इकडे पत्रावळीमध्ये नैवेद्य ठेवतात, पण चुकून माझ्याकडून आता ते प्लेटवरती ठेवलं गेलं. म्हटलं ठीक आहे, कधीतरी चालतं, काय काय वेळेस ना लक्षामध्ये राहत नाही. आणि मागच्या वर्षीचा व्हिडिओ मी खूप शोधण्याचा प्रयत्न केला, की कसं केलं होतं, पण लास्ट इयर अक्षय तृतीयेचा व्लॉग बनवलाच नव्हता. त्याच्या आधीचा होता, पण तो काय प्रॉपर एवढा मला समजला नाही. सो म्हटलं जाऊ देत आता. आणि त्यानंतरनं मग ताटं वगैरे केले. ते काका आले, त्यांना जेवण करायला वाढलं. आम्ही तिघांनी पण त्यांचे आशीर्वाद घेतले. त्यानंतरनं मग घरातली सगळी कामं वगैरे माझी आवरून झाली. टोटली सगळं आवरलं होतं. फरशी पुसणं, भांडी घासणं, कपडे धुणं, ते सगळं आवरलं. आणि जसे ते काका आमच्या घरी जेवण करायसाठी आले होते ना, तसंच मला एका ठिकाणी बोलवलं होतं, म्हणून मला पण तिकडं जायचं होतं. आणि माझं घरातलं सगळं 10:30लाच आवरलं होतं. म्हणजे 6:30ला उठून मी 10:30पर्यंत माझं टोटली सगळं घरातलं काम आवरून झालं होतं. म्हणजे पुरणपोळीचा स्वयंपाक आणि त्यानंतरनं पडलेली भांडी वगैरे. मग मी तिकडं गेले, जेवण करून आल्यानंतरनं साडी वगैरे चेंज केली आणि ती तशीच ठेवण्यापेक्षा लगेच वॉश पण करून टाकली आणि मग एक झोप घेतली. एवढं गच्च पोट झालं होतं ना, म्हणजे पुरणपोळीचं जेवण खूप जास्त हेवी होऊन जातं. जेवण केलं आणि त्यानंतरनं मग मस्त अशी झोप घेतली. खूप वेळ झोपले होते आज. त्यानंतरनं उठले, आवरलं. मम्मीसाठी काही साड्या घ्यायला मला जायचं होतं, म्हणून मी छान अशी तयार झाले. आणि आजकाल माझी स्किन खूप खूप जास्त ग्लो करायला लागली आहे. म्हणजे आता उन्हामध्ये बाहेर पडणं होत नाही ना, तर छान अशी फ्रेश झाली आहे स्किन आणि एकदम अशी ग्लॉसी दिसत होती. आणि साड्या वगैरे घेतल्या. त्यानंतरनं अहोंना प्यायचा होता ऊसाचा रस. म्हणजे मला तर हे सारखं पिऊन नको वाटायला लागले. म्हणजे कधीतरी पिणं छान असतं, पण आजकाल सारखंच हे पिण्यात येतं ना, तर मला नकोच वाटतंय. पण अहोंनी खूप जास्त जबरदस्ती केली प्यायचं आहे म्हणून. चल मग आम्ही गेलो. धनुष तर नेहमीच अर्धाच ग्लास पितो, बाकीचं राहिलेलं सगळं वायाच जातं. त्यानंतरनं अशी काही पप्पा आणि त्याची मस्ती चालली होती. त्याला बाईकवरून उतरताना असं काहीचं उतरायचं असतं. छोट्या छोट्या गोष्टींमध्ये माझा धनुष खूप जास्त हॅप्पी होऊन जातो. त्यानंतरनं घरी आले आणि आज काय पुरणपोळीचं जेवण होतं, त्याच्यामुळे जास्त एक्स्ट्रा स्वयंपाकाचा मला काही लोड नव्हता. पुरण होतं, थोडीशी कणिक शिल्लक होती, मग त्याचपासून पुरणपोळी बनवायची होती आणि आमटी, गुळवणी. त्यानंतरनं फक्त भजे पण करायचे होते. म्हणजे बघा, किती जरी नाही म्हटलं तर ना कष्ट हे करावंच लागतं, आणि किती जरी नाही काम म्हटलं ना तर ते काम असतं म्हणजे असतंच. तर ना मी तर आल्या पुरणपोळी लाटून घेतली आणि 2च पुरणपोळ्या बनवल्या फक्त, कारण सकाळची पण 1:30 होती. आणि आमच्या घरामध्ये असं आहे की एक पोळीच्या वरती थोडी पण वरती घेतली जात नाही, म्हणजे तेवढंच खायचं, एक म्हणजे एकच. मला तर असा प्रश्न पडला होता की अहो संध्याकाळी हे खातील का नाही, कारण सकाळी खाल्लेलं. आणि माझ्या सासरच्या घरी तर म्हणजे असंच आहे, बऱ्याचदा असं मी बघितलं की सकाळी जर पुरणपोळी बनवलेली असेल ना तर संध्याकाळी कोण खात नाही. पण अहोंनी आज म्हटले की मी खाईल म्हणून. मला वाटलं फक्त भात आमटी खातील किंवा दुसरं काहीतरी करायला लावतील, पण म्हटले की पुरणपोळीच कर, छान झाली आहे, मी खाऊन घेईल. मग आमच्या दोघांसाठी पण 2 बनवल्या.
आणि ना इथे आज एवढ्या पण काय टम्मा पुरणपोळी फुगल्या नाही. थोडंसं कुठेतरी मला वाटते बिघडल्यासारखं झालं होतं की काय. त्यानंतर मग आमटी गरम होण्यासाठी ठेवली आणि भजे पण तळायचे होते. मग एकीकडे गॅसला चालू केला आणि बघा सुंदर असा स्वयंपाक माझा बनवून तयार झाला आहे. तर असं काहीसं ताट होतं. अहोंना काय गुळवणीसोबत दूध आवडत नाही म्हणून मी फक्त गुळवणी आणि त्याच्यामध्ये तूप टाकलं होतं आणि असा काहीसा रात्रीचा जेवणाचा मस्त असा बेत होता. जेवण वगैरे केलं आणि आम्ही गेलो होतो खाली चालण्यासाठी. तर इथे पण ना बापलेकाची मस्त अशी मस्ती सुरू होती. धनुषचं म्हणणं असं होतं की पप्पा तुम्ही मला असं वरती टाका आणि त्याला ते खूप जास्त हसायला येत होतं. आजकाल धनुची स्माईल एवढी गोंडस झाली आहे ना, म्हणजे की तो जर हसला ना तर मलाच हसायला येतं, रागवतासुद्धा येत नाही. म्हणजे एवढा गोंडस हसून तो सगळं राग घालवून टाकायला बघतो. आता तर काय मस्त स्वारींना सुट्ट्या सुरू आहेत ना, त्याच्यामुळे एवढी मस्ती करतो, एवढी मस्ती करतो. दिवसभरात तर एवढा त्रास देतो ना की न सांगण्यापलीकडचा आहे सगळा. चला या आमच्या मस्त फॅमिली टाईमसोबत ना आजचा व्हिडिओसुद्धा इथंच थांबवते. तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा. भेटूयात उद्याच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या आणि बाय बाय.